नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कुरकुरीत अशी पालकची भजी। तर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भजी करण्यासाठी मी इथे घेतलेत पालकची पानं घेतलेत, तोडून स्वच्छ धुवून घेतलेत, हे बघा अशी। त्याच्यानंतर मी इथे बेसन घेतले, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, हळद, खायचा सोडा, मीठ आणि ओवा। तर एका बाउल मध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे। मी इथे अर्धी वाटी बेसन घेतले, थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल। त्याच्यानंतर मी पाव चमचा हळद, खायचा सोडा एक चिमूटभर, मीठ पाव चमचा होईल एवढं घातलंय मी, अंदाजाने घातलंय, तुम्ही चमच्याने जरी घातलं तरी चालेल। मी इथे एक पाव चमचा होईल एवढा ओवा घेतलाय, हातावर चुरून घ्यायचा आणि त्याच्यावर घालायचा। आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे आधी मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहे। अशा प्रकारे मी इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बघा असं, आपल्याला जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं। तर आता माझं बॅटर इथे तयार झालंय। आता त्याच्यामध्ये आपल्याला अशी पालकची पानं दोन्ही साईडनं अशी घोळून घ्यायची आहे पिठामध्ये। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे तेल घालून, तेल छान गरम झालंय। जास्त तेल गरम नाही ठेवायचं आणि जास्त थंडही नाही ठेवायचं। मी आता त्याच्यामध्ये पालकची पानं पिठामध्ये घोळवून सोडलेत। तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता दोन्ही साईडनं आलटून पलटून आपल्याला ही भजी अशी तळून घ्यायची आहे, छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, लालसर होईपर्यंत। आता मी काढून घेणार आहे। आता मी अजून थोडी तुम्हाला करून दाखवते। ही भजी तुम्हाला चहा बरोबर वगैरे खाण्यासाठी मस्त लागतात। नक्की ट्राय करून बघा एकदा। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।